शांती ब्रह्म पुष्प 3 पृष्ठ क्रमांक 25 पासून सुरू. थोडी विश्रांती, थोडी चाल, थोडा विसावा, थोडी रपेट असे करीत करीत जाणकारांना वाट पुसत तो जिद्दीचा बालक इच्छित स्थळी येऊन पोहोचला. तसा पैठण नगरीत आणि देवगिरीत फारसा फरक एकनाथाला आढळला नाही. लोकांचे पोशाख, बोलण्याची ढब, हवामान वगैरे जवळजवळ सारखेच होते. पैठण ही विद्यानगरी होती तर देवगिरी ही राजधानी होती, हाच काय तो मुख्यतः फरक होता. आता एकनाथापुढे यक्ष प्रश्न ठाकला होता तो हा की ह्या सगळ्या समुदायातून नेमके जनार्दन स्वामी कसे हुडकून काढायचे. जनार्दन नावाच्या पुष्कळ व्यक्ती येथे असतील, पण नेमके माझे सद्गुरू कोणते? जोगी, बैरागी, मुल्ला, फकीर, टिळा माळावाले, उभं गंध, आडवं गंध लावणारे, साधू संन्यासी इत्यादींचा भरणा या गावात विपुल आहे. पण माझी शंका कोणाला विचारणार? साधुत्व हे काही पोशाखावर अवलंबून नसतं. पुराणिक बुवा तर नेहमी पुराणात सांगतात, जटाजुटा वाढवल्या, भगवी वस्त्रे परिधान केली म्हणून कोणी साधू होत नाही. जगद्गुरू शंकराचार्यांनी तर स्पष्ट म्हटले आहे की जटिलो मुंडी लुंचित केश काशा यांबर बहुकृत वेश. ही मंडळी केवळ उदरनिर्वाहासाठीच हा साधू वेश परिधान करतात. अपार पाठांतर आणि बरेच वाचन झालेला हा मुलगा एका कृष्ण मंदिरात थांबला. आपले नित्याचे पाठांतर करीत बसला. तिथल्या पुजाराने त्याला मंदिरात रात्री झोपण्याची परवानगी दिली. दिवसा गुरुच्या शोधात वणवण हिंडावे आणि रात्री कृष्ण मंदिरात भजन कीर्तन ऐकत झोपी जावे, हा त्याचा जणू नित्यक्रमच झाला. इकडेही तो दयाळू भगवंत कोणाच्या ना कोणाच्या रूपाने येऊन त्याचा उदरनिर्वाह करीत असे. त्याचा शांत नम्र स्वभाव, त्याची भजन कीर्तनातली आवड, त्याचे पाठांतर यामुळे मंदिरात दर्शनाला व श्रवणाला येणाऱ्या भाविकांच्या तो लगेच मनात भरे. मग कुणी त्याला शनिवार सोमवारचा ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवीत, कुणी सहस्रावर्तनाला बोलवीत, अगर कोणी व्रतसमाप्तीचा बटू म्हणून त्याला आवर्जून आमंत्रण देत. पोटाची भूक भागत असली तरी मनाची तळमळ थांबत नव्हती. हा संक्रमणाचा काळ मोठा कठीण होता. गुरुभेटीची आस, त्यासाठी करावी लागणारी धडपड आणि बालवय सारंच काही आगळं वेगळं होतं. पण प्रयत्न करण्याची त्याची जिद्द वाखाणण्यासारखी होती. शेंडी तुटो वा पारंबी तुटो ही दृढ भूमिका होती. केव्हा ना केव्हा तरी मला यश येईल, मला गुरुभेटी होईल, ही त्याची प्रामाणिक श्रद्धा होती. पण या कसोटीच्या काळात दृढपणे टिकाव धरून प्रयत्नाची कास बळकट धरायला हवी होती आणि हा मुलगा निश्चयकारक बुद्धीने त्या ठिकाणी घट्ट चिकटून होता. एकनाथ एका भिक्षुकाच्या घरी जेवायला बसला होता. जेवता जेवता यजमान म्हणाले, आज गुरुवार, मला किल्ल्यावर जायचे माहीत आहे ना? माझी कानटोपी काढून ठेवली का? खडावा आणि झोळीही पाहून ठेवा. त्यांची पत्नी काकवी वाढता वाढता म्हणाली, झोळी फाटली होती, ती दोरवून ठेवली आहे, शिवाय गोपीचंदनही काढून ठेवले आहे. एकनाथाला पाहून त्या म्हणाल्या, या मुलालाही घेऊन जा किल्ल्यावर. किल्ल्यावर? ते कशासाठी? बहमनी राज्याची राज्यसूत्रे तेथूनच हालतात ना, मग तो आपणास तिथे कसे जाऊ देतील? एकनाथ हात खोळंबून म्हणाला. भाकरीचा तोबरा भरता भरता भटजीबुवा म्हणाले, वा, तुला बरीच माहिती आहे की तिथल्या भागाची. एकनाथ नम्रतेने म्हणाला, लोक काय बोलतात ते ऐकून माहिती झाली. यजमान म्हणाले, ते बरोबर आहे, पण त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे हिंदू, तो धार्मिक प्रवृत्तीचा. त्याच्या कामातला प्रामाणिकपणा, सर्व धर्माबद्दलची त्याची आस्था, सहिष्णुता आणि त्याची राजसत्तेबद्दल असलेली निष्ठा यामुळे इथला मुख्य सुलतान किल्लेदारावर फार खुश आहे व केवळ त्याच्या सोयीसाठी, त्याच्या इच्छेसाठी किल्ल्यावर गुरुवारी कामकाजाला सुट्टी असते. इतर वेळी किल्ल्यावर जायला फार कडेकोट बंदोबस्त असतो. सहजी कुणाला जाता येत नाही, पण दर गुरुवारी मात्र तिथं मुक्तद्वार असतं. मुक्तद्वार कशासाठी? कुणासाठी? बाई म्हणाल्या, अरे, किल्लेदार तिथे जाईल त्याला दक्षिणा देतो, दानधर्म करतो, म्हणून माणसांची फार गर्दी असते तिथे. नाव काय त्या किल्लेदाराचं? एकनाथाने उत्सुकतेनं विचारलं. भटजी म्हणाले, जनार्दन स्वामी म्हणतात त्यांना. त्याच वेळी भाजीत न विरघळलेला गुळाचा खडा एकनाथाच्या जिभेवर रेंगाळला होता. एकनाथाने आश्चर्याने आ म्हणून तोंड उघडले होते, त्यामुळे तो जिभेवरचा गुळाचा खडा मोठा मजेशीर दिसत होता. त्याच्या विरघळीने जिभेवर मधुर चव पाझरत होती.
तो मोठ्या उल्लसित स्वरात म्हणाला, मला आपल्याबरोबर किल्ल्यावर न्याल का? भटजी म्हणाले, हो चल की, तुझ्या पायाने तू येणार, माझ्या काकाचं काय जाणार. पण 2 प्रहरी शिंच ऊन फार असतं हो. त्याच्या रोमरोमात किल्ल्यावर जाण्यासाठी उतावीळपणा निर्माण झाला. हृदयात आनंद सागर उसळला होता. मला हवे असलेले सद्गुरू जनार्दन स्वामी हेच असतील का? पुन्हा त्याला वाटे, एवढा सत्पुरुष यवनाची चाकरी कशाला करेल? पण किल्ल्यावर जाऊन पाहून यायला काय हरकत आहे? ते जर खरंच सद्गुरू असतील तर माझी तळमळ ओळखतील, मला प्रसाद भीक घालतील. आज किल्ल्यावर मुक्तद्वार असल्यामुळे तटबंदीपासून साधू, संन्यासी, यती, गोसावी, तपस्वी, भिक्षुक इत्यादी असंख्य झोळी पसऱ्यांची गर्दी किल्ल्याची चढण चढत होती. प्रत्येकाला दानदक्षिणेची घाई झाली होती. एकनाथांच्या पावलांना भलताच वेग आला होता व वानर उड्या मारीत तो किल्ला चढत होता. स्वामींच्या दर्शनाची दिरंगाई त्याच्या उतावळ्या मनाला सहन होण्यासारखी नव्हती, म्हणून त्याची चाल वेगावली होती. डोंगर माथ्यावर बरीच वर्दळ होती. वास्तविक सकाळपासून कित्येक जण येऊन माघारे फिरले होते, तरी अद्याप बरेच जण बाकी होते. एकनाथाला स्वामींचे दुरूनच प्रथम दर्शन झाले. उच्चासनावर बसलेली ती तेजस्वी मूर्ती मोठी प्रसन्न आणि शांत दिसत होती. एकनाथाने दुरूनच त्यांना नमस्कार केला. खांद्यापर्यंत रुळणारा धवल शुभ्र केशसंभार, भव्य कपाळ, डोहाप्रमाणे शांत व गहिरे नेत्र, तरतरीत आणि सात्विक चेहरा पाहताच आदर निर्माण होत होता. एकनाथांच्या हृदयातल्या आतल्या कप्प्यात स्पंदन जाणवलं की हेच ते माझे सद्गुरू जनार्दन स्वामी, आणि तो निश्चल व एकाग्र होऊन तिथे उभा राहिला. दानदक्षिणा मिळाल्यावर याचक मंडळी तोंड भरून आशीर्वाद देत होती. भगवान तेरा भला करे, देव तुझं कल्याण करो, आयुरारोग्य लाभो. ज्या यजमानांबरोबर एकनाथ आला होता ते ह्या गर्दी गोंधळात कुठे गायब झाले त्याचा पत्ता नव्हता. अर्थात आता त्याचं बोट धरण्याचं एकनाथाला काही कारण नव्हतं, कारण तो आता अनाथ नव्हता. त्याचा नाथ त्याच्या दृष्टीपथात आला होता. हळूहळू तिथली गर्दी पूर्णपणे ओसरली. एव्हाना संध्या समय जवळ येऊ लागला होता. सायंकाळी म्हणजे दिवस रात्रीच्या मिलनाचा क्षण, दीपज्योत प्रज्वलित करण्याचा समय. या मंगल समयी गुरु शिष्याची भेट होण्याचा विधी संकेत होता की काय न कळे. भिंतीलगत कोपऱ्यात उभ्या असलेल्या बटूमूर्तीकडे स्वामींचे लक्ष गेले. संधिकालच्या धुसर प्रकाशात ही बटूची शांत, स्निग्ध, अवनत नजर पाहून स्वामी थक्क झाले. इथे येणारा प्रत्येक याचक वखवखलेल्या नजरेचा असतो, केवळ स्वार्थाने बरबटलेला असतो. त्याची लाचारी, त्याची लाळघोटी वृत्ती, त्याची याचना सारं घृणास्पद असतं. पण हा बटू काही वेगळाच दिसतो आहे. त्यांनी बटूला साथ घातली. बाळ, या हाकेसरशी एकनाथाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. वासरानी गायीकडे ज्या उत्सुकतेनं ओढीनं जावं तितक्याच त्वरेने तो पुढे झेपावला आणि त्याने स्वामींचे पाय घट्ट धरले. आजपर्यंतची वणवण संपली. या पदस्पर्शाने आत्यंतिक विश्रांतीची जाणीव झाली. आनंदातिरेकाने त्याचे डोळे पाझरू लागले व सहजपणे गुरुपादपद्मांवर अश्रूंचा अभिषेक होऊ लागला. स्वामी वाकले आणि त्यांनी त्याला खांद्याला स्पर्श करून उभे केले. गुरूंना वाकवण्याचे सामर्थ्य या शिष्याच्या तळमळीत वंदनभक्तीत होते. स्वामींनी त्याला स्पर्श करताच त्यांना या बटूच्या गात्रागात्रात तृप्तीचा हुंकार जाणवला. ते मृदूपणे म्हणाले, बाळ, तू कोण, कुठला? तो अधिकच खाली वाकला आणि नमस्कार करून म्हणाला, मी कोण हे मला तरी कुठे माहिती आहे? ते जाणून घेण्यासाठीच मी आपल्या पायाशी आलो आहे. बटूचे हे बोलणे ऐकताच स्वामी आश्चर्यचकित झाले. आजपर्यंत हे असं दान कुणीही कधीही मागितलं नव्हतं. कोण असेल बरं हा? अल्पवयात ही आगळी वेगळी ओढ असलेला जगावेगळा मुलगा. त्यांना आठवली भेट गोविंदयती आणि शंकराचार्यांची. मी कोण हा प्रश्न विचारणारा बालशंकर या बटूच्याच जवळपासच्या वयाचा होता. स्वामींनी एकनाथाला पोटाशी धरले आणि त्याच्या नजरेत नजर मिळवली. एकनाथाच्या नजरेतली आर्तता, तळमळ आणि मनीचा शुद्ध भाव त्या नेत्रमिलनातून त्यांना प्रकर्षाने जाणवला. याची मनोभूमी सकस आहे, नांगरून मऊसूत झालेली आहे. आता फक्त बीजारोपणाची, मायेच्या वर्षावाची आवश्यकता आहे. मग इथे अमाप पीक येईल. ह्या परमार्थ पिकावर
तळापर्यंतचा माणूस अन माणूस तृप्त होऊन ढेकर देईल आणि असा शिष्योत्तम मला लाभणं म्हणजे माझंही पूर्वज सुकृतच म्हणावं लागेल. एकनाथ भाविकपणे म्हणाला, मला आपल्या पायाशी राहण्याची अनुज्ञा द्यावी, मी कृतार्थ होईन. स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, तू इथे खुशाल राहा, मला त्यामुळे आनंदच वाटेल. गुरु शिष्यांचा हा संवाद जणू मावळतीला चाललेला दिनमणी ऐकत असावा. त्याने मोठ्या प्रेमाने या गुरुशिष्यांच्या अंगावर रंगांची बरसात केली. त्यांना पाहून संध्या खुदकन हसली. मंत्रमुग्ध झालेला आणि सुखावलेला एकनाथ निस्तब्ध होता. त्याने आपली अचल नजर गुरुपादपद्मावर स्थिर केली होती. यावेळी उभयता प्रेमभराने भारावून गेले होते. निसर्गाने त्यांना आपादमस्तक लाल रंगाने रंगवून टाकले होते. क्रमशः लेखन लीला गोळे, अभिवाचन श्रद्धादेव.